65 नंतरचे डिवोर्सचे प्रकार खूप वाढलेले आहेत. रिअली एक 2022मध्ये माझ्या वडिलांचे वर्गमित्र कामानिमित्त बाहेर गेलेले होते. ते परत आले. त्यांच्या पत्नी सांगितलं आपल्या इकडच्या फ्लॅटवर नको, तिकडच्या फ्लॅटवर. तिकडच्या फ्लॅटवर तो गेला. चल आपण आज नाश्ता करायला वगैरे बाहेर जाऊया. तो नाश्ता करायला बाहेर वगैरे गेले आणि त्याला म्हटली चल आता घरी जाऊया, मी येते 10 मिनटात. एका घराला लॉक, दुसऱ्या घराला लॉक, दोन्ही घराला लॉक. शी इज लॉक द मॅन आउटसाईड द हाऊस. त्याचं सामान टाकून दिलेलं आहे. त्यांची दुसऱ्या ठिकाणी जिथे घरं आहेत, डोंबिवली, पुणे वगैरे, तिथे सांगून ठेवलेलं आहे याला घरात घ्यायचं नाही. त्यांची फॅक्टरी आहे, फॅक्टरीमध्ये सांगून ठेवलेलं घर. आज तो माणूस हॉटेलमध्ये राहतोय आणि तरीही त्या माणसाचं इतकं आपल्या पत्नीवर प्रेम आहे की त्यांनी कोर्टामध्ये रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईटचा दावा टाकलेला आहे. ती म्हणते मला काय राहायचं नाही. 76-77 असतील ते. बापरे, या वयामध्ये. आणि मुलं आहेत, मुलं परदेशी आहेत. मुलांना कॉल केल्यावर मुलं सांगतात बाबा आता झालं ना तुमचं 75, आम्हाला आमचं आयुष्य जगू दे. मुलगा जर्मनीत नाही यायला तयार नाही, मुलगी कॅनडात यायला तयार नाही. ते अजूनही 1.5 वर्ष झालं हॉटेलमध्ये राहत आहेत. रोज घराबाहेर काढलं या वयात. घराबाहेर काढलेलं आहे. आणि ॲट द एज, हे असं एज. सोसायटी अशी झाली आहे का? एक दुसरं म्हणता येईल की एज गॅप जास्त वाढला आहे कपल्समध्ये. म्हणजे हे फार बघण्यात येत आहे की इदर द बॉय इज ॲटलीस्ट 12-13 इयर्स यंगर ऑर द गर्ल इज 12-13 इयर्स यंगर. असे रिलेशनशिप्स होतात. मग ते प्रेशरमुळे बायकोला सोडलं जातं आहे किंवा नवऱ्याला सोडलं आहे. माझ्याकडे एक आहे, तिने किती 26 वर्ष झाली लग्नाला. अगेन सेलिब्रिटी आहे, हाय प्रोफाईल आहे. हिचा नवरा हिच्या प्रेमात मुसलमानाचा हिंदू झाला आणि त्याने हिच्याशी लग्न केलं आहे. आता मुलगी 22 वर्षाची, मुलगा 24 वर्षाचा आणि ही वया 21 वर्षाच्या माणसाबरोबर गेलेली आहे. तो म्हणतो की मी काय तुला डिव्होर्स देत नाही. हिला त्याच्याबरोबर लग्न करायचे त्यानं, मी 21 वर्षाच्या माणसा. हा काय डिव्होर्स द्यायला तयार. अँड शी इज ॲडमंट टू गेट मॅरिड टू हिम. याच्यामध्ये दोन्ही मुलं डिप्रेशनमध्ये गेलेली आहेत ती. कारण तो नवरा म्हणतो मी सोडणार नाही तिला. काय जर माझं प्रेम होतं तिच्यावर, तिने येऊन राहावं, दोन्ही मुलांची लग्न करावी, तिने फक्त माझी पत्नी म्हणून राहावं, तेच तिला नाही यायचं. वधूवर सूचक मंडळ किंवा वधूवर मेळाव्यामध्ये पार्टनर शोधताना कोणत्या 3 गोष्टी चेक करायच्या? एक, कम्पॅटेबिलिटी बघा, थोडा बॅकग्राऊंड चेक करा. आणि सेकंड, द काइंड ऑफ पीपल ही इज विथ. कंपनी. फ्रेंड्स. डेटिंग ॲप्स वापरताना कोणत्या 3 गोष्टी व्हेरीफाय करायच्या? एक तर डेटिंग ॲप्स वापरताना लगेचच इफ यू आर व्हेरी सिरियस व्हिडिओ कॉल करून हे करा. ॲपची ऑथेंटिसिटी बघा. आणि दुसरी गोष्ट, लगेचच म्हणजे कुठेही स्वतःचे कुठले डिटेल्स देऊ नका, काही हे देऊ नका, कुठले पैसे देऊ नका. कारण या जगामध्ये असं कोणीही नसतं सांगायला की बाबा आत्ता तुझ्याशी बोलताना माझ्याकडे हा प्रॉब्लेम झाला, मला पैसे कर. स्वतःचे सगळे क्रेडेन्शियल्स लपवून ठेवा पहिले. काही म्हणजे थोडे व्हिडिओ कॉल लगेच करून घ्या. आणि ऐका, सोशल मीडियावर असताना कोणते असे 3 रेड फ्लॅग्स आहेत जे इग्नोर करू नयेत? एक, सोशल मीडियावर जर तुम्ही कोणाला डेट करत असाल तर पहिली गोष्ट, डोंट एंटरटेन स्टॉकर्स. जो सारखी तुमची प्रोफाईल स्टॉकर आहे, बघा तुझं हे कोणी लाईक केलं, ते का लाईक केलं, इतक्या का कॉमेंट्स आहेस तू, इतक्या. दुसरी, तुमची प्रिव्हसी थोडी ठेवा. म्हणजे युअर पार्टनर शुड नॉट से तू इतक्याच सोशल मीडिया हे केला पाहिजेस, तू मीडिया ॲप्स हे नाही केले. आणि मीडिया प्रोफाईलची ऑथेंटिसिटी बघा कोणाचीही. फॉर एक्झाम्पल, एखादी व्यक्ती असेल ज्याच्या प्रोफाईलवर 0 फ्रेंड्स असतील, 0 फॉलोअर्स असतील, डोंट गेट इन टू कम्युनिकेशन विथ दॅट सच पर्सन. अच्छा. पहिल्या भेटीत सेफ्टीसाठी कुठल्या 3 गोष्टी पाळाव्यात? पब्लिक प्लेसवर बेटा आपल्या इथे कोणाला तरी ट्रस्टवर्दी व्यक्तीला सांगून जावं. जर घेऊन जाणं बरोबर जमत असेल तर ते तर अजूनहीच हे असेल, किंवा तुमच्याबरोबर घेऊन बाजूच्या टेबलावर वगैरे बसवा. आणि अशा 3 गोष्टी
कुठले असतात की ज्या इमोशनली जे लोक मॅनिप्युलेट करतात त्यांच्यामध्ये असतात? मोस्ट इम्पॉर्टंट इमोशन मॅनिप्युलेट इकॉनॉमिकल, पैसे काढणं. दुसरी गोष्ट, विल यू गेट रेडी टू गिव्ह मी युअर फोटोग्राफ्स ऑर व्हिडिओज. हे इमोशनली बोलून खूप फोटोग्राफ्स, व्हिडिओज, किंवा वेन यू आर इन क्लोज प्रॉक्सिमिटी विथ इच अदर गिविंग आउट दोज प्रायव्हेट पिक्चर्स, या फार मॅनिप्युलेट होऊन काढल्या जातात आणि या फार मिसयूज होतात. मुलींनी एस्पेशली ऑनलाईन डेटिंगमध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे? पहिले तर वेडे वाकडे विचित्र फोटो कोणालाही शेअर करू नका. तुम्हाला जगात कोणीही सांगितलं ना तू जगातील सगळ्यात सुंदर आहेस, मला तुझे थोडेसे इंटिमेट पिक्चर्स द्यायची गरज नाही. रादर सोशल मीडिया ॲप्स किंवा लग्नानंतरही आपल्या नवऱ्यालाही हे फोटो द्यावे नाही, व्हिडिओ काढून द्यावे नाही. हे तुमच्या प्रायव्हेट मुवमेंट्स आहेत, त्या पब्लिक सर्क्युलेशनसाठी किंवा रेकॉर्डिंगसाठी नाही आहेत. हे एक पिक्चर्स कोणाचे द्यायचे नाही, स्वतःचे कुठले बँक डिटेल्स द्यायचे नाहीत, आणि स्वतःच्या घरात जे तुम्ही व्हिडिओ कॉल करून होम टूर देतात ते देणं बंद करा. कुठल्याही आरोपीला तयारीसाठी प्रवृत्त करू नका. when not every time offenses are sexual offenses could be bodily offenses that could result in attacks on you or your family members. सेफ्टी स्वतःची मेंटेन करा. तुमचं घर किती मोठं आहे किंवा तुम्ही कुठली किती हजाराची चप्पल घालता, बेल्ट लावता, ते दाखवायची गरज नाही आहे. जो तुमच्यावर खरा प्रेम करतो तो आहात तसं प्रेम करतो. एखादी रिलेशनशिप फेक आहे हे ओळखायचे काही संकेत आहेत का? जास्त वेळ जो एखादा अवेलेबल तुमच्यासाठी नसतो. आणि एक गोष्ट, आजकाल तुम्ही बघा व्हॉट्सॲपवर फार लोक डिसअपिअरिंग मेसेजेस टर्न ऑन करतात ते, किंवा जे तुमच्याशी डायरेक्ट बोलत नाहीत, फोनवर फेक रिलेशन. शक्यतो आठवड्यामध्ये जर तुमची रिलेशनशिप होत असेल, मेक शुअर युअर वन फिजिकल मीटिंग हॅपन्स. फेक रिलेशनशिपमध्ये भेटीगाठी होत नाही. थोडंसं इथे तुम्हाला CBI करण्याची गरज आहे काही वेळेला रिलेशनशिप्समध्ये. आणि हल्ली नवीन लव्ह बॉम्बिंग सुरू झालं आहे, त्याच्यापासून कसं वाचायचं? स्वतःची काळजी स्वतः घेणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. कुठल्याही प्रकारचे काहीही स्टेप्स घेताना थिंक ट्वाईस, त्याच्या रिपकशनचा विचार करा, काय होऊ शकतं. आणि शक्यतो ना, जर तुम्ही कोणाला असं भेटायला वगैरे जात असाल तर पहिली भेट शक्यतो तुमच्या घराच्या एखाद्या 5-6 किलोमीटरच्या आतमध्येच ठेवावी. काही गरज पडली की कोणी येऊ शकतं लगेच. हे सगळं जे ऐकलं आपण ते मला कळतच नाही की ते आपल्या समाजाचा एक आरसा आहे की काय घडतं आहे आपल्या आजूबाजूला. आणि जसं सोशल मीडिया चांगल्या कारणासाठी आहे, इंटरनेट आहे, तसाच त्याचा वापर पण वाईट कारणासाठी होतो आहे. आणि लग्न ही संस्था असावी की नाही इथपासूनच आता मला शंका यायला लागली तुझ्या या सगळ्या निर्णया केसेस ऐकून. आणि तू स्वतः एक कोर्टात जाऊन हे सगळे क्रिमिनल जे आहेत ऑफेन्सेस बघतेस, त्यासाठी लढतेस. खरंच हॅट्स ऑफ टू यू. त्यासाठी खूप धैर्य लागतं बाबा. आणि सगळं बघून परत न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून हे सगळं करायचं आहे. न्यायव्यवस्थेवर तर विश्वास ठेवावाच लागणार आहे, कारण जिथे आजकाल सगळे जे ओरडत आहेत ना, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, तुम्ही एक हे बघा ना, जस्टिस हरीड इज जस्टिस बरीड. माझ्यासारख्या वकिलाला दिवसाला जर 8-10 केसेस चालवायच्या असतील तर त्या न्यायाधीशाला दिवसाला 100 केसेस वाचायच्या असतात. आणि असं नाही की 100 केसेस त्यांना त्याच दिवशी निकाल द्यायचा असतो. आम्ही आज विसरून जातो वाचल्यावर 8-10 वेळेला, पुढच्या तारखेच्या वेळेला वाचू, पण त्यांना तेच वाचून उद्याचंही वाचायचं असतं. म्हणून लोकांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जे सगळीकडे चाललेलं आहे ना की न्यायदेवता आंधळी आहे, हे आहे, तसं नाही आहे. जस्टिस हरीड कॅन बी जस्टिस बरीड. आणि एक म्हणतात ना, 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एक इनोसंटला शिक्षा होता कामा नाही. ते खरं आहे, अगदी खरं आहे ना. ते अगदी खरं आहे, कारण इनोसंटला शिक्षा होता कामा नाही, कारण त्याच्यामध्येच तुमची अख्खी व्यवस्था ढासळून जाते ते दिसेल. आणि ज्युडिशरी ॲज अ थर्ड पिलर ऑफ डेमोक्रेसी इज व्हेरी असेन्शियल. खरं आहे. स्वप्नास तू इथे आलीस आणि इतकं काही आम्हाला सांगितलंस, इतक्या काही गोष्टी की म्हणजे असं वाटलं की या गप्पा थांबूच नाहीत, पण आता आपल्याला थांबायला लागेल. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. वेलकम. फक्त एवढंच, या सगळ्या गप्पांमध्ये लोकांनी घाबरून जावं नाही. मॅरेज इज स्टील
अ गुड इन्स्टिट्यूशन अँड पीपल शुड गो फॉर इट, बट विथ प्रिकॉशन्स. प्रिकॉशन, अवेअरनेस, जे काय करायचं ते सावधपणे करा. अगदी तुम्ही ऑनलाईनवर गेलात तरी सुद्धा सावधपणे आणि त्रास सहन करू नका, लगेच इन्फॉर्म करा. इन्फॉर्म करा. लगेच स्वप्नाकडे जा. तर प्रेक्षक, आज स्वप्नाने आपल्याला खूप काही अशा सिव्हिअर केसेस सांगितल्या, पण त्याचबरोबर काय करावं, काय करू नये, कुठले रेड फ्लॅग्स नीट बघावेत, ह्याबद्दल इतकी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तुम्ही जर असे काही अनुभव घेतले असतील किंवा तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कॉमेंट्समध्ये जरूर आम्हाला लिहा, प्रश्न विचारा. नक्कीच स्वप्ना त्याची उत्तर देईल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवणं जरूर आहे, ती काळाची गरज आहे. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी अशाच एखाद्या महत्त्वाच्या विषयाबरोबर, अशाच एखाद्या एक्सपर्ट गेस्टबरोबर सर्व काहीमध्ये. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.